नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज परत एकदा मी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तो खूप सुंदरच असणार आहे. कारण आज आम्ही चाललो आहे ते म्हणजे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये चाललो आहे आणि टोटल आजची जी जर्नी असणार आहे ती टोटल 13 ते 14 तासाची जर्नी असणार आहे. आणि संपूर्ण प्रवास कसं जायचं आहे, कुठं काय काय ते करायचं आहे, सगळं या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि खूप मजा येणार आहे. आणि आमच्यासोबत कोण कोण येणार आहे ते पण आता मी पुढं कळेलच तुम्हाला. सो आता मी आहे इकडं तिसकावर आलो आहे, आत्ता जस्ट पोचलो आहे. आता वाजले आहे 12 आणि अभि गेला आहे कॉलेजला, तो अजून यायचा आहे कॉलेजमधून. आणि इकडं आता काकू जेवण करायला लागले, तो दाखवतो मला. तर हे बघा इकडं आता काकू जेवण करायला आले. आज काय केलंय? आज आता भात आणि चिंच बटाट घालून आमटी करणार आणि बघणार कसं टाइम होतो असं, नाही तर मग भजी पण करायचे. कसली कसली भजी म्हटली तू? फागलं. तर मंडळी तुम्ही कधी खाल्लंय तर नक्की कमेंट करून सांगा. हे बघा इकडंच आणलेली मार्केटमधून. हे बघा याला फागला म्हणतात, याची भजी करतात. बघूया आज काकूच्या आजची भजी कशी लागतात ती. सो मंडळी चला, याची आता वाट बघतोय मी. 12:30 येणार म्हटलंय त्याने. तर बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतोय तो. सो चला तर मंडळी फायनली बघा इकडं अभि आलेला आहे, ऑन टाइमला सारखा पोहोचलेला आहे. मी त्याला सांगितलेलं 12:30 आणि सारखा पॉइंट 12:30लाच पोचला. आणि हे बघा इकडे आता आम्ही जेवायला बसलोय आणि बघा फायनली कापून केलेली आहे काप. कशी वगैरे खाऊन बघ, कशी आली बघ, एकदम मस्त आहे, क्रिस्पी. सो तुम्ही कधी खाल्ली असेल जरा नक्की कमेंट करून सांगा. सो चला आता मी इकडे जेवून घेतो, कारण आम्हाला 1:30 वाजता निघायचं आहे त्याच्यासाठी. सो आता मी जेवतो बघा इकडं. तर मंडळी आता वाजलेलं आहे करेक्ट 21 आणि आमचं जेवण झालेलं आहे. आणि हे बघा इकडं आम्ही ही एक बॅग घेतली आणि त्यानंतर बघा ही एक पाटील लावायची. तो जास्ती काय आम्ही घेतला नाही रे. सो जितकं कमी घेईल तितकं बरं. तेच नाही. सो मंडळी चला आता निघतोय. आता पहिले जाणार आहे ते फोंड्याला मी काकाच्या घरी. इकडे गाडी नेऊन ठेवणार आहे. सो बरं ग, बाय 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 बाय. सो चला निघूया आता, लेट्स गो. तर मंडळी आता वाजलेलं आहे 2 आणि आम्ही पोहोचलेलो आहे इकडं फोंडा बस स्टँडवर. मेन बस स्टँड आहे इकडं. हे बघा इकडं दिलं आहे अनमोड मार्गे बेळगावला जाण्यासाठी. इकडं गाडी लागणार आहे, अजून काय आली नाही आहे. काका पण येत आहे बघा आमच्यासोबत आणि हे पण एक काका आहे. सो आता आम्ही वाट बघतोय बसची किती वाजता येते ती. सो चला तर मंडळी आता फायनली बघा इकडं ST आलेली आहे. वाजले 2:05 करेक्ट. चढतोय आपण आता वरती. गाडी तर जरा खालीच आहे. तर पाहू शकता आता आम्ही इकडं बसलेलो आहे 35-36 आणि काकाने तिकडं बसले आणि पूर्ण बस खालीच आहे बघा. आता भरणार आहे बघा, लोक आत्ता चढायला लागले. सो बेळगावला पोचेपर्यंत अराउंड 6 तरी वाजणार आहे असं वाटतं मला. तर बघूया, रस्ता पण मध्ये चांगला नाही आहे अनमोड घाटामध्ये. सो पाहूया कसं काय ते. चला तर मंडळी आता आम्ही पोचलेलो आहे ते म्हणजे अनमोड घाटामध्ये. आणि समोर तुम्ही पाहू शकता इकडे आता काम चालू आहे. मग इकडं लँडस्लाईड झाली होती त्याच्यामुळे, आणि काम आता चालू आहे. आणि आम्ही आता जरा इकडं थांबलो आहे आणि हे जरा काम झाल्यानंतर मग गाड्या सुटणार आहे परत. सो चला तर मंडळी आता फायनली आम्ही पोचलेलो आहे बेळगावला आणि वाजलेले बघा 5:45 झाली. किती फास्ट आणलं म्हणून इतके लवकर. भरपूर फास्ट गाडी आणलेली आहे, मध्ये ब्रेक सुद्धा घेतला नाही. हो तेच. आणि आता आम्ही कुठं रे, आता चहा प्यायला चाललोय. चहा सुद्धा आम्ही घेतला नाही मग अशी. सो इथून आता आम्ही चाललोय. सो चला
तर मंडळी आता मी आलेलो आहे ते म्हणजे पै हॉटेलमध्ये आणि आता काय तुला काय पाहिजे? पुरी भाजी चालेल, मसाला डोसा, त्याला पावभाजी पाहिजे म्हणे. ते आता ऑर्डर द्यायची आहे अजून. आणि बरे आम्ही फास्ट फुटले, काय जास्त त्रास झाला नाही. चहाला मग इकडंच मध्ये कुठे स्टॉप घेतला नाही. सो आता आम्ही इकडं चहा घेतो आहे. सो जे कोंड्यापासून मसाला डोसा काय घेणार सर? कोंड्यापासून बेळगावचं तिकीट आहे ते 146 रुपये आहे. आणि बघूया काय ऑर्डर करायचं आहे ते. चला लवकर बघ, टाईम होतो, वाजले 6 मंडळी. काय घेणार? मी पाव मी पुरी भाजी येतं. सो अभी मागवले पावभाजी आणि पुरी भाजी, मसाला डोसा. पावभाजी फर्स्ट टाइम बता रहा मैं, आदमी नहीं बाहेर नाही सुट्टी आहे म्हणतो तो, कोण आला नाही. खूप नाही. पुरी भाजी 3 पुरी भाजी आणि उसळ भाजी, 4 पण पुरी भाजी. तर मस्तपैकी इकडे आता पुढे आलेले आहे बघा, गरमागरम चमचे आहे. सो चला आता खाऊन घेऊया. आता आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि खाणं तर खूपच मस्त होतं. तुम्ही कधी आलात तर नक्की ट्राय करा. तिकडं पै हॉटेल आहे, बस स्टँडच्या बाजूला आहे. सो आता वाजले आहे 6:30, अजून बराचसा टाईम आहे. टायमिंग दिला आहे बसचा तो 8 वाजता दिला आहे सोलापूरला जाण्यासाठी आणि 7:30 पावणे 8पर्यंत लागणार आहे बस. सो आता आम्ही इकडंच जरा इकडं फिरतो बस स्टँडवर आणि आम्ही रिझर्वेशन पहिलीच केलेलं ऑनलाईन. सो त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे. सो जे तिकीट आहे सोलापूरला जाण्यासाठी बेळगाव टू सोलापूर ते 750 रुपये माणशी आहे आणि ST सुद्धा आहे त्यांच्या कर्नाटकाची. ते तुम्हाला अराऊंड 440 ते 450 रुपये या रेटमध्ये पडेल. सो स्लीपर आहे, आम्ही बुक केलं आहे ती. सो आरामशीर झोपून जायला मिळतं. सो त्याच्यामुळे आम्ही स्लीपरच केली. सो चला आता आम्ही इकडे जरा फिरतो बी आणि मगच भेटतो तुम्हाला. चला तर मंडळी आता वाजलेलं आहे बघा पावणे 8 आणि इकडं फायनली आमची बस लागलेली आहे. बेळगाव टू लातूर, लास्ट स्टॉप आहे तिचा लातूर आणि त्याच्यामध्ये येतं ते सोलापूर. आणि टाईम दिला आहे जो पोचण्याचा तो सकाळी 3:30 वाजता दिला आहे टायमिंग. आणि आता बघा आतमध्ये आलो आहे आम्ही आणि अशा तऱ्हेची ही इकडं बस आहे बघा, नॉन AC आहे पूर्ण. बाहेर थंडी आहे, काय एवढं असं वाटत नाही, जास्ती गरमी होते बी अशी. सो आता थोड्याच वेळात सुटणार आहे बस आणि आम्ही लोअरच सीट बुक केले आहे. मी आणि अभि एका बाजूला आणि काका आणि एकटा काका आहे तो दुसऱ्या बाजूला आहे. सो हे बघा तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेची इकडे सीट आहे, मस्त दिलं आहे सीटं बसायला आणि स्पेस बी वगैरे खूपच आहे चांगला आणि चार्जिंग पॉईंटसुद्धा आहे तिकडं. कशी वाटली? बेस्ट आहे. सो अभिचा हा पहिला एक्सपिरियन्स आहे अक्कलकोटला येण्याचा नाही. सो उद्या टाईम दिल्याप्रमाणे 3:30 वाजता पोचणार आहे असं सांगितलं आहे. सो आता बघूया 3:30ची 4 सुद्धा होऊ शकतात. सो बघूया कसं काय ते. काका पण आलेले आहे इकडं. सो चला आता मी इकडे बसतोय. नॉन AC आहे मंडळी, फुल AC नाही आहे पण नो प्रॉब्लेम, काय टेन्शन नाही आहे. इकडं थंडीच खूप आहे, इकडं वातावरण तर एकदम थंडच झालेलं आहे. चला मंडळी. आणि आता मी मगाशी तिकडं पै हॉटेल होतं तिकडं पार्सल बी घेतलेलं आहे, पुलाव आणि फ्राईड राईस घेतला आहे. सो आता वाटीवरमध्ये खाणार आहे 10-10:30 वाजता वगैरे. आम्ही आत्ता पुरी भाजी खाल्लेली. सो पोट तर एकदम भरलेलं आहे. सो आता बघूया 8 वाजता टायमिंग दिला आहे सुटायचं. सो आता सुटणार आहे थोड्याच वेळात. सो तुम्हाला आता मी पुढेच भेटतो. तर मंडळी आता वाजलेलं आहे करेक्ट 8 आणि फायनली आमची बस सुटलेली आहे इकडून
आता हे सगळं सोलापूरला जाण्यासाठी. फुल आणि हे बघा इकडे सगळे बसलेले आहे. आम्ही मस्त गप्पा गोष्टी चालू आहे सगळ्यांच्या. आणि मग ते तर मंडळी आता वाजलेलं आहे 10 आणि इकडे एक आता स्टॉप घेतला आहे मध्ये जेवण्यासाठी. हे बघा ही अशी आहे बस आमची, नॉन AC आहे. बेळगाव सोलापूर तुळजापूर आणि डायरेक्ट लास्ट स्टॉप आहे तिचा तो लातूरपर्यंत ती बस जाते. आणि इकडं पण बाकीच्या बसेस थांबलेल्या आहे. हे बघा हे इकडं रेस्टॉरंट आहे. सो आम्ही पार्सल घेतलं आहे. सो आम्ही काय जायची गरज नाही, मग आम्ही आरामशीर बसून खाणार नाही बघा का, आरामशीर मग बसून खाणार. बसून खाणार आपण. हो तेच. आपण पार्सल घेतलाय फ्राईड राईस आणि व्हेज पुलाव. येस. तर मंडळी इकडंच आता आम्ही बघा गाडीतून आणलेलं आहे खायला आहे बघा, पार्सल घेतलेलं ते. आणि फ्राईड राईस आणि इकडं व्हेज पुलाव खातोय. इकडं थम्सअप पण घेतलेला आहे. काय बरं आहे रे, बरं आहे. नॉर्मल आहे. फ्राईड राईस चांगला नाही आहे. अरे पण व्हेज प्युअर व्हेज आहे तरी घेतलाय ना. आणि हे काय रायता बरं. चला मंडळी खाऊन घेऊया आता इकडं. तर मंडळी तर आता वाजलेलं आहे 1 आणि आता आम्ही पोचलेलो आहे इकडं विजापूरला. आणि इकडं जरा आता एक स्टॉप घेतलेला आहे. तो कसं वाटलं? आली मजा आली आणि बरी आहे, कम्फर्टेबल आहे, ओके आहे. आणि AC पण तुम्हाला गरजच नाही इतकी बाहेर थंडी सुद्धा ओपन करायची हो गरज पडत नाही. तेच नाही रे, सॉलिड हरकी पावर आहे थंडी इकडं. सो हे आहे विजापूर बस स्टँड. इकडं बघा लोक सुद्धा इकडे रात्रीचे किती आहे बघा नाही रे. सो आता 1:05 थोड्याच वेळात बस सुटणार आहे. सो चला मंडळी आता फायनली 3:30 वाजलेले आहे आणि ऑन टाईमला ही सारखी सोलापूर बस स्टँडवर पोचलेली आहे हे बघा. आणि फायनली पोचलेलो आहे मी सोलापूर. झोप लागली हां काय. सो आता आम्ही इथून चाललो आहे ते म्हणजे बस स्टँडवर जवळच आहे बघा, म्हणजे बस स्टँड आहे जरासं पुढं जावं म्हणतं. आणि मग तिथून मग अक्कलकोटची गाडी लागली आहे की नाही त्याचा बघावं लागणार. सो त्याप्रमाणे आता आम्ही बघतोय. तर मंडळी बघा फायनली अक्कलकोटला जाणारी गाडी आलेली आहे इकडं. 3:30 वाजले करेक्ट. सगळे मंडळी झोपलेली आहे. बॅगावर टाकतं रे. तर आम्हाला लगेचच बस मिळाली बघा अक्कलकोटला जाण्यासाठी. आणि इथून 1 तास रे पाहिजे अभि नाही रे. बस पूर्ण अगदी भरलेली आहे. हे नवीनच आहे बघा बस वाटतं. सो मागच्या वेळेला आम्ही आलेलो तेव्हा आम्हाला दुसरी बस मिळाली ती म्हणजे शिवशाही, जी पुण्यावरून अक्कलकोटला जाते डायरेक्ट. सो ती पण लागलेली होती. सो आम्ही जरा या फॉल्टला जरा लवकर पोचलो 3:30 वाजता. सो आम्हाला हीच मिळाली. सो बरं आलं. आणि आता ऑलमोस्ट 1 तासामध्ये आपण अक्कलकोटला पोचणार आहे. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलेलो आहे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या मंदिराकडे. आणि सोलापूरवरून आम्ही बसलेलो 3:30 वाजता. सो 4:30 म्हणजे एक्झॅक्टली अक्कलकोटला आम्ही स्टँडवर पोचलो. आणि मग तिकडून मग आम्ही रिक्षा केली. आणि जे सोलापूर ते अक्कलकोटचं जे तिकीट आहे ते 71 रुपये माणशी आहे. आणि मग तिथून मग रिक्षा केली. आणि जे रिक्षेचं भाडं आहे ते 20 रुपये माणशी आहे. आणि मग त्यानंतर आता इकडं आम्ही रूममध्ये आलो आहे. यात्री निवास त्यांचंच हे आहे रूम्स आहे इकडं. बाथरूम बी वगैरे सगळं एकच कॉमन आहे सगळं. तिथे इकडे 3 बेड्स आहे. कारण आम्ही जास्त वेळ इकडं थांबणार नाही आहे, फक्त अंघोळ करण्यासाठी. आणि मग आता लगेचच मग आम्ही निघणार आहे मंदिरामध्ये दर्शन करायला. सो आजचा मी व्हिडिओ इथं सेंड करतो आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बाय बाय.